नमस्कार विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आता आपण इयत्ता 12वी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन याचं पहिलं प्रकरण सुरू करतोय. व्यवस्थापनाची तत्वे. त्याच्यामध्ये पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थिनी मैत्रिणींचं स्वागत आहे. तर विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आज आपण वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन इयत्ता 12वी प्रकरण पहिले व्यवस्थापनाची तत्वे सुरू करत आहोत. आता व्यवस्थापनाची तत्वे म्हणजे काय याचा आपण पहिल्यांदा व्याख्या पाहणार आहोत. तत्व एक मूलभूत सत्य किंवा प्रस्ताव म्हणून परिभाषित केले जाते, जे विश्वास किंवा वर्तन प्रणाली किंवा तर्कशुद्ध विचाराचा आधार म्हणून काम करते. बघा, व्यवस्थापनाची तत्वे म्हणजे काय याची व्याख्या जर आपण पाहिलं तर तत्व म्हणजे काय, एक मूलभूत सत्य म्हणजे एक मूलभूत सत्य जे आहे किंवा प्रस्ताव आहे परिभाषित म्हणून केले जाते, जे विश्वास किंवा वर्तन प्रणाली किंवा तर्कशुद्ध विचाराचा आधार म्हणून काम करते. म्हणजे तत्व जेव्हा मांडलं जातं तेव्हा त्याला एक मूलभूत सत्य असतं, एक प्रस्ताव केलेला असतो आणि ती मूलभूत सत्य किंवा प्रस्ताव विश्वास किंवा वर्तन प्रणाली किंवा तर्कशुद्ध विचाराचा आधार म्हणून काम करतं. म्हणजे जेव्हा आपण एखादं तत्व मांडलं जातं त्यावेळेला ते एक मूलभूत सत्य म्हणून मानलं जातं किंवा त्याचा प्रस्ताव मांडलेला असतो आणि त्याच्यावर त्या प्रस्तावावर विश्वास आणि वर्तन प्रणालीने तर्कशुद्ध पद्धतीने विचाराचा आधार म्हणून काम करते. म्हणजे एखादं तत्व जेव्हा आपण मांडतो त्यावेळेला ते तत्व त्या मूलभूत सत्य असतं, त्याचा अभ्यास केलेला असतो, त्याच्यावर विश्वास ठेवलेला असतो, वर्तन प्रणालीचा अभ्यास केलेला असतो आणि त्या वर्तन प्रणालीचा तर्कशुद्ध विचाराचा आधार म्हणून तत्व काम करतं. आता हे तत्व म्हणजे काय पाहिल्यानंतर आपण तत्वांचं स्वरूप पाहणार आहोत. पहिलं स्वरूप आहे सार्वत्रिक उपयोग. व्यवस्थापनाची तत्वे सार्वत्रिक आहेत, म्हणजे ती तत्व कोणत्याही आकाराच्या स्वरूपाच्या व्यवसाय संघटनांना लागू पडतात. तसेच त्याच्या परिणामात बदल होऊ शकतो, तसेच त्यांच्या उपाययोजनातही बदल करणे शक्य असते. तरीही ती सर्व प्रकारच्या संस्थांसाठी सोयीस्कर असतात. तसेच ती तत्व व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावर लागू होतात. याचा अर्थ असा आहे की व्यवस्थापनाची तत्व ही सर्वत्र लागू आहेत. सर्वत्र म्हणजे कोणत्याही आकाराच्या, स्वरूपाच्या आणि प्रमाणाच्या व्यवसाय संघटना असतील तरी ही तत्व लागू पडतात. म्हणजे अगदी मोठी संस्था असेल, म्हणजे टाटा बिर्लाची कंपनी असेल किंवा एखादं छोटं युनिट असेल किंवा एखादा छोटा व्यवसाय असेल तरी सर्व प्रकारच्या आकाराच्या आणि स्वरूपाच्या संघटनांना ती लागू पडतात. म्हणजे एकल व्यापारी संघटना असेल, भागीदारी संघटना असेल, सहकारी संस्था असेल किंवा आपण मोठमोठ्या कंपनी पाहिल्या, हे सर्व ठिकाणी ही तत्व लागू पडतात. म्हणजे व्यवसायाचा आकार आणि स्वरूप लहान असो वा मोठे असो, त्या सर्व प्रकारच्या आकारांना ही तत्व लागू होतात. तसेच त्यांच्या परिणामातही बदल होऊ शकतो. त्याचे परिणाम वेगवेगळे असतात. म्हणजे ती तत्व सर्वत्र सारखीच लागू शकत नाहीत. त्या व्यवसायाच्या परिणामावर त्याचा बदल होऊ शकतो आणि आपण जी तत्व वापरून उपाययोजना करतो त्या उपाययोजनातही बदल होऊ शकतो. कारण तत्व ही सर्व आकाराच्या आणि स्वरूपाच्या व्यवसाय संघटनांना लागू पडतात. तरीही सर्व प्रकारच्या संस्थांच्या सोयीसाठी ही तत्व लागू पडतात. ती सर्व स्तरावर लागू पडतात. याचा अर्थ उच्च स्तर असेल, मध्यम स्तर असेल किंवा कनिष्ठ स्तर असेल, अशा सर्व स्तरांवरती लागू होतात. याचा अर्थ असा आहे, पहिलं तत्वाचं स्वरूप आहे तत्व ही सार्वत्रिक आहे. म्हणजे तत्व सर्व ठिकाणी वापरता येतात. व्यवसाय संघटनेचा आकार, स्वरूप, परिणाम कसाही असो तत्व वापरता येतात. म्हणजे मोठ्या संस्थांच्या आकारांना तत्व वापरता येतात, मध्यम संस्थांच्या आकारांना तत्व वापरता येतात किंवा लहान संस्थांच्या आकारांनाही तत्व लागू होतात. फक्त तत्व लागू करताना त्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार त्यांच्या परिणामामध्ये आणि उपाययोजनामध्ये बदल होतात. त्याचप्रकारे तत्वही सर्व स्तरावर लागू होतात. स्तर आपण पाहिलं होतं, उच्च स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर. उच्च स्तर जो आहे व्यवस्थापनाचा, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर. उच्च स्तरावरनं काय केलं जातं, उद्दिष्ट ठरवली जातात. मध्यम स्तरांना सांगितले जातात आणि कनिष्ठ स्तरांकडनं ती कामं करून घेतली जातात. म्हणजे तत्व ही सर्व स्तरांवर लागू होतात. उच्च स्तर असेल, मध्यम स्तर असेल किंवा कनिष्ठ स्तर असेल, म्हणजे
आपण व्यवस्थापनाच्या तत्वाचं पहिलं स्वरूप पाहिलं. तत्व ही सार्वत्रिक आहेत, त्याचा उपयोग सर्व ठिकाणी होतो. दुसरं आहे सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे. संघटनेतील समस्या सोडवण्यासाठी तसेच एखादी संघटनात्मक परिस्थिती काळजीपूर्वक हाताळण्यासाठी व्यवस्थापनाची तत्वे मार्गदर्शक ठरतात. ही तत्वे लवचिक असतात. कोणत्या तत्वाचा उपयोग करायचा हे संघटनेची परिस्थिती, आकार व स्वरूपावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, जेव्हा आपण योग्य मोबदला असे म्हणतो तेव्हा योग्य हा शब्द संघटनेचे स्वरूप, आकार आणि आकार आणि आर्थिक स्थितीनुसार बदलू शकतो. म्हणजे सत्व ही जी आहेत ती मार्गदर्शक म्हणून लागू पडतात. म्हणजे संघटनेतील एखादी समस्या सोडविण्यासाठी तत्व ही संघटनात्मक परिस्थिती काळजीपूर्वक हाताळण्यासाठी लागू पडतात. म्हणजे तत्व ही लवचिक असतात, त्याच्यामध्ये बदल करता येतो. ती बदल कसा करता येतो? तत्वांचा उपयोग करायचा असेल तर व्यवसाय संघटनेची परिस्थिती असेल, ती परिस्थिती त्यावेळेला कशी असेल, व्यवसाय संघटनेचा आकार कसा आहे, लहान आहे, मोठा आहे, छोटा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, या सगळ्यांवर तत्व अवलंबून असतात. उदाहरणार्थ, आपण योग्य मोबदला म्हणतो तेव्हा योग्य हा शब्द संघटनेचे स्वरूप, आकार आणि आर्थिक स्थितीनुसार बदलतो. याचा अर्थ असा आहे, टाटा बिर्लाच्या मोठ्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यामधला योग्य मोबदला आणि छोट्या युनिटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा योग्य मोबदला याच्यामध्ये बदल असतो. याचाच अर्थ योग्य मोबदला हा संघटनेचे स्वरूप, आकार आणि आर्थिक स्थिती याच्यावर अवलंबून असतो. म्हणजे सर्वसाधारण मार्गदर्शक तत्व ही सगळ्या ठिकाणी लागू पडतात. मार्गदर्शक तत्व ही लवचिक असतात. त्याचा उपयोग ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला संघटनेच्या आकारानुसार आणि स्वरूपानुसार त्याच्यावर अवलंबून असतं. म्हणजेच मी तुम्हाला आता उदाहरण सांगितलं की योग्य मोबदला याचा अर्थ असा आहे की योग्य मोबदला म्हणतो तेव्हा योग्य हा शब्द संघटनेचे स्वरूप, आकार आणि आर्थिक स्थितीनुसार त्याचा बदल होऊ शकतो. म्हणजेच मी तुम्हाला आता म्हटलं की एखादी मोठी व्यवसाय संघटना, मध्यम स्वरूपाची व्यवसाय संघटना आणि मध्यम आणि कनिष्ठ म्हणजे लहान स्वरूपाची आकार संघटना, मोठी, मध्यम आणि लहान याच्यामध्ये व्यवसायाच्या स्वरूपानुसार, आकारानुसार मोबदला दिला जातो. मोठ्या कंपनीचा मोबदला जो असतो तो जास्त असतो, तर लहान युनिटमध्ये मोबदला कमी असतो. याचाच अर्थ असा आहे की व्यवसाय संघटनेचे स्वरूप, आकार आणि स्थिती यावर बदल करू शकतो. त्यानंतर आपण तिसरं तत्व पाहणार आहोत. सराव आणि प्रयोगाद्वारे तत्व तयार केली जातात. संशोधनातून हळूहळू व्यवस्थापन तत्वे विकसित केली जातात. ती विकसित करण्यापूर्वी पद्धतशीर निरीक्षणे आणि प्रयोग केले जातात. या प्रयोगांचे निष्कर्ष संघटनामध्ये वापरून पाहिल्यानंतर त्याचे तत्वांमध्ये रूपांतर करता येते. म्हणजे ज्या वेळेला तत्व आपण वापरतो त्यावेळेला त्या तत्वांचा सराव केलेला असतो, त्याच्यावर रिसर्च केलेला असतं, प्रयोग केलेला असतो आणि मग ती तत्व तयार केली जातात. म्हणजे याचा अर्थ रिसर्च केल्यानंतर हळूहळू व्यवस्थापन तत्वे विकसित होतात. ती विकसित करण्यापूर्वी पद्धतशीर त्याची निरीक्षणे केलेली असतात, प्रयोग केलेले असतात आणि प्रयोगाच्या आधारे ही तत्व आपण काय केले जाते, प्रयोगाच्या आधारे या तत्वांचे निष्कर्ष काढले जातात. म्हणजेच व्यवसाय संघटनेची तत्व ज्या वेळेला वापरली जातात त्यावेळेला त्या व्यवसाय संघटनेच्या तत्वांचा सराव केलेला असतो, त्याचा प्रयोग केलेला असतो, त्याच्यानंतर त्या व्यवसाय संघटनेच्या तत्वांचं संशोधन केलेलं असतं आणि सराव, प्रयोग आणि संशोधन केल्यानंतरच या तत्वांचा वापर केला जातो. त्यानंतर चौथं स्वरूप आहे लवचिकता. व्यवस्थापनाची तत्वे लवचिक असतात. म्हणजे ही तत्वे परिस्थितीनुसार बदलता किंवा सुधारता येतात. ही तत्वे अवलंबताना व्यवस्थापक त्यात गरजेनुसार बदल करू शकतो. व्यवसायाची परिस्थिती सतत बदलत असते. आपल्या गरजेप्रमाणे संघटना ही तत्वे सुधारून अथवा त्यात बदल करून वापरू शकते. लवचिकता म्हणजे बदल करता येतो. आता ज्या वेळेला व्यवस्थापनामध्ये तत्वे वापरली जातात त्यावेळेला ती लवचिक असतात. म्हणजे व्यवसाय संघटनेची परिस्थिती बदलता येते, सुधारता येते. त्या ह्याच्यावर अवलंबून असतात. व्यवस्थापक त्यात गरजेनुसार बदल करू शकतो. म्हणजे व्यवसायात परिस्थिती सतत बदलत असते. आता सध्याची परिस्थिती बघा, आता पुन्हा लॉकडाऊन पडलेला आहे, पुन्हा व्यवसाय संघटना ठप्प आहेत, पुन्हा व्यवसाय बंद पडलेले आहेत, काही व्यवसाय थांबलेले आहेत, अगदी जे अत्यावश्यक सेवेतले व्यवसाय चालू आहेत.
मग अशा परिस्थितीमध्ये ही तत्व लवचिक असतात. व्यवस्थापक त्या गरजेनुसार त्याच्यामध्ये बदल करू शकतो आणि गरजेनुसार संघटना ती तत्वे सुधारून अथवा बदल करून वापरता असतात. म्हणजेच याचा अर्थ असा आहे, तत्व ही लवचिक असतात, ती व्यवसायाच्या परिस्थितीनुसार आणि गरजेनुसार वापरता येतात. पाचवं स्वरूप आहे वर्तणुकीशी संबंधित. व्यवस्थापन ही सामूहिक कृती आहे. व्यक्तीच्या सामूहिक प्रयत्नातून विशिष्ट उद्दिष्टे साध्य करणे हे व्यवस्थापनाचे ध्येय असते. मानवी वर्तणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी ही तत्त्वे तयार करतात. ही तत्त्वे कर्मचाऱ्याच्या समूहावर नियंत्रण ठेवून त्यांना ध्येय प्राप्तीची दिशा दाखवतात. व्यवस्थापनाच्या तत्त्वाचं पाचवं स्वरूप आहे वर्तणुकीशी संबंधित. व्यवस्थापनाची तत्त्व ही वर्तणुकीशी संबंधित आहेत. वर्तणुकीशी म्हणजे कोणाच्या वर्तणुकीशी? मानवांच्या वर्तणुकीशी. मानवांची वर्तणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी ही तत्त्व तयार केलेली असतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कर्मचाऱ्यांना प्रेरित करून जास्त काम करण्यासाठी आणि ध्येय प्राप्तीची दिशा दाखवण्यासाठी ही तत्त्व तयार केलेली असतात. म्हणजे व्यवस्थापनाची तत्त्व ही सामूहिक कृती करते. ती व्यक्तीच्या सामूहिक प्रयत्नातून विशिष्ट उद्दिष्ट साध्य करत असते आणि विशिष्ट उद्दिष्ट साध्य करणे हेच व्यवस्थापनाच्या तत्त्वाचे ध्येय आहे. म्हणजे मानवी वर्तणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी ही तत्त्वे तयार केलेली असतात. याचाच अर्थ असा आहे की ही तत्त्वे कर्मचाऱ्याच्या समूहावर नियंत्रण ठेवून त्यांना ध्येय प्राप्तीसाठी दिशा दाखवतात. याचाच अर्थ मानवी वर्तणुकीमध्ये बदल करून व्यवसायाचं उद्दिष्ट किंवा ध्येय प्राप्ती करण्यासाठी या तत्वांचा उपयोग होतो. त्यानंतर पुढचं तत्व आहे ते म्हणजे कार्यकारण संबंध. व्यवस्थापनाची तत्वे निर्णय घेण्यासाठी आधार आहेत. हे एखाद्या परिणामामागचं कारण निश्चित करतात. उदाहरणार्थ, चांगला पगार दिल्याने कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते किंवा प्रभावी जाहिरातीने वस्तूची विक्री वाढते. बघा, तत्वांचा कार्यकारण संबंध आहे. तत्व वापरल्यानंतर काय होतं ह्या दोन्ही गोष्टींचा कार्यकारण संबंध इथे दिलेला आहे. म्हणजे व्यवस्थापनाची तत्वे निर्णय घेण्यासाठी आधार असतात. एखाद्या परिस्थितीमध्ये काय निर्णय घ्यायचा किंवा निर्णय घेतल्यानंतर त्याचा परिणाम काय होईल ह्या दोन्ही गोष्टी तत्व सिद्ध करतात. म्हणजे काय होतं बघा की एखाद्या परिणामामागचं कारण निश्चित करण्यासाठी ही तत्व उपयोगी पडतात. उदाहरणार्थ, कर्मचाऱ्यांना चांगला पगार दिल्यानंतर कर्मचारी अधिक कार्यक्षमतेने काम करतात. म्हणजे तत्व काय सांगतं की कर्मचाऱ्यांना चांगला पगार द्या. तर त्याचा कार्यकारण संबंध काय आहे की कर्मचाऱ्यांना चांगला पगार दिल्यानंतर कर्मचारी अधिक कार्यक्षमतेने काम करतो. दुसरं तत्व काय सांगतो? प्रभावी जाहिरातीतून जास्त विक्री करते. म्हणजे तत्व काय सांगतो की तत्व म्हणजे कारण काय की वस्तूची जाहिरात करा. वस्तूची जाहिरात केल्यानंतर वस्तूची विक्री वाढते. कार्यकारण संबंध काय आहे? वस्तूची जाहिरात केली तर वस्तूची विक्री मोठ्या प्रमाणात वाढते. याचा अर्थ तत्व ही कार्यकारण संबंध आहे. एका कार्याशी आपण ते तत्व वापरल्यानंतर त्याचा काय संबंध होतो किंवा त्या तत्वाचा परिणाम काय होतो ह्या दोन्ही गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत. म्हणून इथं दोन उदाहरणं दिलेली आहेत की कर्मचाऱ्यांना चांगला पगार दिला तर कर्मचाऱ्यांच्या कामाची कार्यक्षमता वाढते. तत्व सांगते की योग्य मोबदला द्या, कर्मचाऱ्यांना चांगला पगार द्या. कार्यकारण संबंध सांगते कार्यक्षमता वाढते. दुसरं उदाहरण सांगितले की वस्तूची प्रभावी जाहिरात केल्यानंतर लोकांच्या मनावरती बिंबते आणि लोक वस्तू खरेदी करायला तयार होतात. कारण काय आहे? वस्तूची जाहिरात केल्यानंतर काय होतं? तर जाहिरात केल्यानंतर वस्तूची विक्री वाढते. म्हणजेच तत्वाचं सहावं स्वरूप आहे कार्यकारण संबंध. पुढचं सातवं आहे सर्व तत्वांना एकसारखे महत्त्व. आता व्यवसाय संघटनेमध्ये जे तत्व आहेत ते सर्व तत्वांना एकसारखं महत्त्व आहे. म्हणजे एखाद्या तत्वांना खूप जास्त महत्त्व आहे, एखाद्या तत्वाला अतिशय अजिबात महत्त्व नाही असं नाही, तर सर्व प्रकारच्या तत्वांना सारखे महत्त्व आहे. आपण पाहतोय बघा, सर्व तत्वांना एकसारखे महत्त्व आहे. व्यवस्थापनाच्या सर्व तत्वांना सारखे महत्त्व आहे. पूर्वनियोजित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही सर्व तत्वे एकाच वेळी वापरणे आवश्यक आहे. एखादं तत्व विशेष लक्ष देऊन वापरले तर इतर तत्वाकडे दुर्लक्ष केले तर त्याचा परिणाम संघटनेच्या कामकाजावर होतो. व्यवस्थापनाची तत्वे सामाजिक शास्त्राची तत्वे आहेत. व्यवस्थापनाच्या तत्वाचे स्वरूप रसायनशास्त्र किंवा गणित यासारख्या विज्ञानासारखे परिपूर्ण नसते. संघटनेच्या गरजेनुसार ही तत्वे बदलू अथवा सुधारता येतात. आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे की व्यवस्थापनाची जेवढी तत्व आहेत
त्या सर्व तत्वांना एकसारखे महत्त्व आहे. याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला व्यवसाय संघटनेमध्ये आपण तत्त्व वापरतो त्यावेळेला ती सर्व तत्त्व सारख्या प्रकारची वापरली पाहिजे. म्हणजे सर्व तत्वांना सारखे महत्त्व आहे. एखादं पूर्वनियोजित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक तत्त्व वापरलं आणि दुसरं तत्त्व जर वापरलं नाही, तर तत्त्वाकडे विशेष लक्ष दिले नाही, तर त्या तत्त्वाकडे दुर्लक्ष केलं तर त्याचा परिणाम संघटनेच्या कामकाजावर झाल्याशिवाय राहत नाही. व्यवस्थापनाचे तत्त्व हे सामाजिक तत्त्व आहेत, कारण त्याच्यामध्ये परिस्थितीनुसार आणि आवश्यकतेनुसार बदल करता येतो. व्यवस्थापनाचे स्वरूप रसायनशास्त्र किंवा गणित या विज्ञानासारखे परिपूर्ण नाही. रसायनशास्त्रामध्ये म्हणजे आपण काय म्हणतो, रसायनशास्त्रामध्ये म्हणजे आपण काय म्हणतो, O2 + H2 = वॉटर, असं ते सिद्ध, म्हणजे ते फिक्स झालेलं आहे. किंवा गणितामध्ये सूत्र आहे x2 + y2 = xy2, असं जे आहे ते म्हणजे ते गणिताचं तत्व किंवा रसायनशास्त्राचं तत्व हे फिक्स आहे. त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. x2 + y2 = xy2 असं जर असेल तर ते तत्व सिद्ध आहे. उदाहरणार्थ म्हणजे याच्यामध्ये बदल नाही होणार. y+2 = असं जे काही आहे ते जे सूत्र आहे ते सूत्र ठरलेलं आहे. त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. किंवा रसायनशास्त्रामध्ये एखाद्या केमिकलमध्ये दुसरं केमिकल मिक्स केल्यानंतर काय तयार होतं हे ठरलेलं आहे. त्याच्यामध्ये बदल होत नाही. तसं व्यवस्थापनाच्या तत्वामध्ये नाही आहे. व्यवस्थापनाची तत्व ही रसायनशास्त्र किंवा गणितासारखे परिपूर्ण नसतात. संघटनेच्या गरजेनुसार आणि आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये बदल अथवा सुधारणा करून वापरता येतं. तत्व म्हणजे याचाच अर्थ असा आहे, तत्व ही एकसारखी असतात. तत्वाचं महत्त्व एकसारखं असतं. सर्व तत्व व्यवसाय संघटनेमध्ये सारख्याच प्रमाणात वापरावी लागतात. त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. किंवा एखादं तत्व वापरलं तर दुसऱ्या, म्हणजे एकाच तत्वाकडे लक्ष दिलं आणि दुसऱ्या तत्वाकडे लक्ष दिलं नाही तर व्यवसाय संघटनेवर त्याचा परिणाम होताना दिसतो. म्हणजे सर्व तत्वांना सारखं महत्त्व आहे. व्यवस्थापनाची जेवढी तत्त्व सांगितलेली आहेत त्या सर्व तत्वांना सारखंच महत्त्व आहे. त्याच्यामध्ये एखादं तत्व वापरलं आणि दुसऱ्या तत्वाला महत्त्व दिलं नाही तर चालत नाही. एखाद्या तत्वाकडे लक्ष दिलं, दुसऱ्या तत्वाकडे लक्ष दिले नाही तर व्यवसाय संघटनेवर त्याचा विपरीत परिणाम झालेला दिसतो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की व्यवसाय संघटनेची तत्त्व जी आहेत ही सामाजिक शास्त्राची तत्त्व आहेत. ही रसायनशास्त्र किंवा गणितासारखी फिक्स नसतात. त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. ती सामाजिक शास्त्राची तत्त्व आहेत. व्यवसायाच्या स्वरूपानुसार, आकारानुसार, परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये बदल करता येतो आणि व्यवस्थापनाच्या तत्वांना एकसारखे महत्त्व आहे. त्यानंतर आपण ही तत्वाचे स्वरूप पाहिले. आज आपण तत्वाच्या स्वरूपाची माहिती पाहिली, तत्वाचं स्वरूप पाहिलं. आता उद्याच्या लेक्चरला पुन्हा आपण हे तत्वाचं स्वरूप याच्यावर उद्याच्या लेक्चरला आपण ऑनलाईन लेक्चर जेव्हा झूम मीटिंगमध्ये होणार आहे त्यावेळेला त्या लेक्चरमध्ये आपण याच्यावर चर्चा करणार आहोत. आज हा व्हिडिओ टाकलेला आहे तो सगळ्यांनी बघायचा, ऐकायचा आणि आपण त्याच्यावर उद्या चर्चा करणार आहोत. आज आपण इथे थांबतोय. धन्यवाद.